नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र बी-एड सी-ई-टीचे ॲडमिट कार्ड आउट झालेले आहेत. ॲडमिट कार्ड कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत, त्यालाच आपण हॉल तिकीट पण बोलत असतो. हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर बी-एडचा हॉल तिकीट रिलीज झालेला आहे की नाही? सो त्याचीच इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपण इथे बघत आहोत. ॲडमिट कार्ड फॉर महाराष्ट्र बी-एड, सी-ई-टी अँड ई-एल-सी-टी 2025 काइंडली डाउनलोड. ओके. सो या डाउनलोड ऑलरेडी झाले की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मी देतच आहे. यावरती तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्हाला तिथे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही नॉर्मली जरी या सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल यावरती क्लिक केलं, त्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी, पासवर्ड टाकायचा आहे किंवा इथून तुम्ही क्लिक केलं, तर तुमचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला सेम पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मेन्शन केल्याच्या नंतर तुमची अशी विंडो तुम्हाला ओपन दिसेल. ओके. ती ओपन झाल्यावर इकडे तुम्हाला ड्रॉपडाउनला इथे ऑप्शन येत आहे, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड. ओके. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे जर बघितलं तुम्हाला खालती इथे दिसून येईल इथे ते तुमचं हॉल तिकीट तुम्हाला स्वतः तिकडे डाउनलोड करण्यासाठी देईल. ओके. सध्या मी नॉर्मली एक तुम्हाला समजण्यासाठी ही विंडो बनवलेली आहे. सो इथे तुमचं सर्व तुम्हाला इथे मेन्शन केलेलं असणार आहे आणि तुमचं हॉल तिकीट इथे तुम्हाला दिसणार आहे. ते तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड केल्याच्या नंतर तिकडे तुम्हाला नाव तुमचं प्रॉपर चेक करायचं आहे. डी-ओ-बी प्रॉपर चेक करायचं आहे. मेल, फिमेल या सर्व गोष्टी प्रॉपर चेक करायच्या आहेत. आणि फोटो वगैरे प्रॉपर आहे का, ते पण एकदा बघा आणि त्या हॉल तिकीटवर तुम्हाला सेंटर वगैरे त्याचं पूर्ण डिटेल्स, सेंटरची ॲड्रेस वगैरे आलं असेल, तेही प्रॉपर एकदा चेक करा. ओके. या सर्व गोष्टी त्यामध्ये चेक करा आणि हॉल तिकीट आता आउट झालेलं आहे. ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा आणि पुढेही पाठवा.